पहिलीपासून हिंदी शिकवण्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील जी.आर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन रद्द केला आहे. ठाकरे बंधू एकत्रित येत हिंदीचे जी.आर. रद्द करावा यासाठी मुंबईत भव्य मोर्चा काढणार होते. याच पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी सक्तीचा जी.आर. रद्द केला आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर धुळ्यात मनसे व शिवसेनेने एकत्रित जल्लोष केला आहे. देवेंद्र फडणवीस सरकार यांनी हिंदी भाषा हिंदी सक्ती म्हणून जो निर्णय या महाराष्ट्राच्या शाळकरी विद्यार्थ्यांवर जो लादला होता तिसरी भाषा सक्तीची हिंदी म्हणून, तो कालच दोघं ठाकरे बंधू एकत्र येणार आणि त्यांच्या नेतृत्वात तमाम मराठी माणूस एकत्र येणार याचा धसका घेऊन म्हणून यांनी हा निर्णय मागे घेतलेला आहे. आणि हा सर्वस्व हा विजय हा मराठी माणसाचा विजय आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये एक त्यांनी म्हण लावली होती, एक है तो सेब है. आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो, ठाकरे एक है और विरोधक अनसेब है. अशी घटना या महाराष्ट्रात घडेल आणि हा विजय मराठी माणसाचा विजय आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी धुळ्यातले आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ, महानगर प्रमुख धीरज भाऊ आणि आमचे सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगराचे व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी जो विजय झाला मराठी माणसाचा त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी जल्लोष फटाके वाजंत्री वाजवून या ठिकाणी साजरा केलेला आहे. आणि येणारा दोघं ठाकरे बंधू एकत्र याच्या शक्ती या शक्तीमुळे हिंदीची सक्ती झाली आहे. मुख्यमंत्री राज साहेब यांना एकत्र येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मुंबई ही आमच्या सचिन नाईकवाड्याच्या बापाची. आज धुळ्यातील जुने महानगरपालिकेच्या समोर हिंदी सक्तीचा जी.आर. रद्द झाल्यामुळे मनसे व शिवसैनिकांनी एकत्रित ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला आहे. यावेळी फटाके देखील फोडण्यात आले. तसंच हा विजय मराठी माणसांचा असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.